पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे बोलतायत, आपण थेट तिकडे जाऊयात। हॉस्पिटलायझेशन कमी असलं तरी केसेस तशा मागच्या आठवड्यापासून वाढलेल्या आहेत। मागच्या आठवड्यात जिथे आपण 150च्या आसपास होतो, आज आपण 2000च्या आसपास पोहोचलेलो आहोत। मुख्य गोष्ट हीच आहे की काळजी कशी घ्यायची, काय घ्यायची हे सर्वांना माहितीच आहे। आता परत ते सांगण्याची गरज नाही आहे। आता पुढचा जो हा येणारा आठवडा आहे, क्रिसमस निघून गेला आहे, पण न्यू इयरचे सगळे फेस्टिव्हिटीज आपण बघत आहोत। त्याच्यात पार्टीज तर आपण पूर्णपणे बंदच केलेल्या आहेत। एकामेकांच्या घरी देखील जाताना हेच सांगणं आहे की काळजी घ्या, मास्क लावा। पण याच्याहून जास्ती महत्त्वाचं म्हणजे आता जे 15 ते 18 वर्षाचं जे मध्यंतरी मी पण मागणी केलेली, देशभरात काही डॉक्टर्सनी मागणी केलेली, त्याच्यात 15 ते 18 वर्षासाठी जे वॅक्सिनेशन आता ओपन केलेलं आहे त्याचा एक आढावा घेतला। याच आठवड्यात काही शाळांबरोबर, कॉलेजेसबरोबर मुंबईच्या आम्ही एक VC घेऊन त्या शाळा कॉलेजेसमध्ये कसं आपण वॅक्सिनेशन सुरू करू शकतो ह्याच्यावर लगेच पुढचे काही उपाययोजना आम्ही करणार आहोत। 3 तारखेपासून हे वॅक्सिनेशन सुरू करण्याचा मानस आहे। तसंच बूस्टर्ससाठी असं केलेलं आहे की ज्यांनी दुसरा डोस घेतला त्याच्यानंतर 9 महिन्यानंतर बूस्टर्स घेणं गरजेचं आहे। त्याचा कालावधी किती लोक येतात, काय आहेत, किती फ्रंटलाईन वर्कर्स आहेत, हेल्थकेअर वर्कर्स आहेत, 60+ लोक आहेत, हे देखील आम्ही आता ती सगळी यादी काढत आहोत। मुख्य गोष्ट हीच आहे की जरी केसेस वाढत असल्या तरी एकदम पॅनिक होण्याची गरज नाही आहे। आपले काही ट्रिगर पॉईंट्स आपण ठेवलेले आहेत। डॉक्टर्सचा सल्ला महत्त्वाचा आहे, पण जिथे जिथे आपल्याला वाटतं तिथे टेस्ट करत राहणं, ट्रेस करत राहणं। 10हून जास्ती कुठच्याही बिल्डिंगमध्ये पॉझिटिव्ह केसेस झाल्या तर त्या सील होतील। आणि आत्ता आपल्याकडे साधारण 54,000 बेड्स मुंबईत अवेलेबल आहेत। त्याच्यातून बाहेरून येणारे ट्रॅव्हलर्स असतील किंवा आपल्याकडचे जे पॉझिटिव्ह असतील, जास्तीत जास्त अजूनही एसिम्टमॅटिक पॉझिटिव्ह येत आहेत, तरी देखील काळजी घेणं गरजेचं आहे। आणि कुठेही आपण हलगर्जी करणं हे चुकीचं राहील। मला वाटतं काळजी घेणं, आणि आत्ता एक आम्ही पण बघतो सगळीकडे व्हॉट्सॲप्स फिरत आहेत की ओमायक्रॉन सिव्हिअर आहे, सिव्हिअर नाही आहे, काही होतं आहे, काही नाही होतं आहे। मला वाटतं हे सगळं आपण डॉक्टर्सवर सोडणं गरजेचं आहे। कारण आपण जर ठरवायला लागलो की व्हॉट्सॲप ठरवायला लागलं की घाबरू नका, ओमायक्रॉन खूप वीक आहे, ते चुकीचं ठरेल। केसेस ज्या पद्धतीने झपाट्याने वाढत आहेत, काळजी घेणं, मास्क लावणं, ज्यांचे कापडी मास्क आहे त्यांनी डबल मास्क लावणं, वॅक्सिन आपलं दुसरं घेतलं नसेल तर ते घेणं, हे सतत आम्ही सांगत आहोत। परत ह्याच्यावर मी एक फोकस करेन। जिथे जिथे पब्लिक प्लेस आहे 31 तारखेसाठी ते बंद राहतील। कुठेही पब्लिक प्लेसमध्ये आपण पार्टीज किंवा कुठेही काही मोठं सेलिब्रेशन आपण अलाव करणार नाही आहे। सगळे रेस्टॉरंट जे आहेत किंवा इतर ठिकाणी नाईट कर्फ्यू तर लागलेलाच आहे, पण तिथे देखील काळजी घेणं गरजेचं आहे। जे कायदे आपण आत्ता किंवा निर्बंध लावलेले आहेत, 25% असतील किंवा 50% असतील, ते जर कुठच्याही एस्टॅब्लिशमेंटने पाळले नाहीत, आम्ही फ्लाईंग स्क्वॉड्स असतील, काही काही ठिकाणी CCTV फुटेज पण मागवणार आहोत, CCTVचे फुटेज पाळले नाहीत तर तिथे सील केले जातील आणि पुढचे काही महिने ते सील केले जातील। कडकच्या कडक कारवाई आम्ही करू। आज जिस तरीके से मीटिंग के बाद डबलिंग रेट को लेकर के अधिकाधिक संख्या वाढत गेली तर आणखी निर्बंध वाढू शकतात। फेब्रुवारीमध्ये मोठ्या प्रमाणात टिकावर होण्याची भीती व्यक्त केली, त्यामुळे आता ते फेब्रुवारी असेल की आत्ता असेल, जानेवारी असेल, कारण मागच्या आठवड्यात आपण बघितलं असेल 150 केसेस होत्या आणि आज आपण 2,500 केसेसच्या आसपास पोहोचलेलो आहोत। ही तिसरी लाटची सुरुवात असू शकते, पण मुख्य गोष्ट हीच आहे, तसं मी सांगितलं की पॅनिक कुठे होण्याची गरज नाही, कुठेही घाबरण्याची गरज नाही आहे। पण जी आपण काळजी घेत आलेलो आहोत, प्रत्येक नागरिक जे काळजी घेत आहेत, मास्क लावत आहेत, वॅक्सिनेशन झालेलं आहे, त्यांनी खूप महत्त्वाचं आहे की ती काळजी घेणं। उगाचचं बाहेर पडणं, जर काम नसेल तर घराबाहेर पडणं गरजेचं आहे का? कारण आत्ता कसं झालं, सगळीकडे गर्दी होते, वातावरण थोडं फेस्टिव्हिटीचं आहे आणि त्याच्यात आपलं थोडं एक समज बनलेलं आहे की ओमायक्रॉन कमी क्षमतेचं किंवा कमी ताकदीचं आहे। हे समज ठीक आहेत, आत्तापर्यंत जे काही कळतं ते तसं आहे, पण ते तसंच राहील का ह्याच्यावर कोणाचाही विश्वास नाही किंवा पूर्ण काही संशोधन झालेलं नाही। तर मला वाटतं काळजी घेणं हाच याच्यावर एक उपाय। अजून शाळा, कॉलेज किंवा अजून पुढच्या निर्बंधांसाठी आपण काही कडक ट्रिगर लावलेले आहेत। ते ट्रिगर हिट झाल्यानंतरच, पण अजूनही काही तसं प्रिन्सिपल्स किंवा पालकांकडून कुठेही अजून रिप्रेझेंटेशन आलं नाही। डॉक्टर्सकडून देखील आम्ही विचारपूस करत आहोत। गरज पडली तर पुढच्या आठवड्यात तो निर्णय घेतला जाईल, पण आत्ता तरी कुठेही आत्ता जे निर्बंध लागलेत त्याच्यावर वाढीव काही करत नाही आहे, कारण अजूनही आम्ही बघत आहोत थोडं काय सिच्युएशन आहे। तर शाळा कॉलेजेसचा आत्ता तरी निर्णय नाही आहे, तो राज्य सरकार निर्णय योग्य वेळी घेईल, पण आत्ता तरी तो निर्णय नाही आहे। मीटिंग में क्या क्या इंपॉर्टेंट चीजें, कुठचेही पब्लिक फंक्शन्स असतील, कुठचेही पब्लिक प्लेसेस असतील, तिथे कुठेही पार्टीज किंवा असं काही सेलिब्रेशन अलाव केलं जाणार नाही। इतर काही गोष्टी आता सोसायटीजमध्ये काही होत असेल, स्वतःच्या घरात काही होत असेल,
आता तरी हीच विनंती आहे की सगळ्यांनी काळजी घ्या आणि जेवढं असेल तेवढं हे कर्टेल करा, कमी करा. आज जिस तरीके से डबलिंग रेट बढ़ रहा है, डबलिंग रेट सामने आ रही है, लोग पार्टी के मूड में रहते हैं, तो किस तरह की सख्ती या पाबंदी बरतने की बात है? अभी डबलिंग रेट तो बढ़ा हुआ है, आप देख रहे हैं नंबर्स भी काफ़ी बढ़ चुके हैं, लेकिन हॉस्पिटलाइजेशन काफ़ी कम है. ये होते भी हम यही कहेंगे कि चिंताजनक हो तो भी पैनिक करने की ज़रूरत नहीं है. जो मास्क लगा रहे हैं, जिसका डबल वैक्सीन हुआ है, वो खुद अपनी जो कोई अभी देख रहे हैं आप सेफ्टी के लिए सतर्क रहिए, वही काम करते रहिए. सामने 31 है और ऐसे में खास करके भीड़ जो बढ़ रही है, चाहे पब्लिक प्लेसेस में आप देख रहे हैं या ओपन स्पेसेस में, उसको लेकर किस तरीके से? ये दिसंबर का जो आखिरी एक वक्त रहता है 25 से लेके 31 तक या 1 जनवरी तक, तो ये तो स्वाभाविक है कि हर कोई एक सेलिब्रेशन के मूड में रहता है. अभी काफ़ी लोग सारे मुंबई के बाहर भी गए हैं, काफ़ी ट्रैवलर्स आ रहे हैं. तो ये सारे जो निर्बंध लगाए हुए हैं, जो 25% के हैं, बाहर जाने के हो, नाइट कर्फ्यू हो, वो अगर उसको हम पाले तो मुझे लगता है कोई तकलीफ नहीं. थर्ड वेव की शुरुआत है, क्या शायद हो सकती है, लेकिन इस पे मैं बयान नहीं करूंगा. ये एक साइंटिफिक बयान आना चाहिए, डॉक्टर्स का अधिकार होता है, वो उन पे छोड़. आज मीटिंग में क्या महत्वपूर्ण फैसले लिए गए हैं? आज मीटिंग में क्या क्या होंगे? शॉप्स या फिर बाकी लोग, उनके पर किस तरह की कार्रवाई? देखो, ये वायलेटर्स, यानी हम भी ये नहीं चाहते कि कोई वायलेटर्स बने या कोई ये ऐसा नहीं कि किसी की एक जो फेस्टिविटी है उसे स्पॉइल करने की बात है. ये उनके ही तंदुरुस्ती के लिए है, उनके ही सेफ्टी के लिए है. और स्वाभाविक है कि हर कोई एक अच्छे माहौल में रहता है, मूड में रहता है, तो मूड खराब करने की कोई बात नहीं है. लेकिन अगर हम मास्क पहने, जो भी गवर्नमेंट ने लगाए हुए निर्बंध है उसी का पालन करें, तो मुझे लगता है ठीक रहेगा. तर मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोरोना उपाययोजनांच्या संदर्भात महत्त्वाची बैठक बोलावलेली होती आणि या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधलेला आहे. कोरोनाचे नियम सर्वांनी पाळावे असं आवाहन देखील त्यांनी केलंय. नियम पाळले नाही तर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील मंत्री आदित्य ठाकरेंनी दिला. कोरोना रुग्णसंख्येमध्ये होणारी वाढ ही चिंताजनक असल्याचं मत देखील मंत्री आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलं आहे.